बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा भारतातील काही प्रमुख धार्मिक स्थळांवर हल्ला करू शकते। गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना IED च्या माध्यमातून लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरातील भागात हल्ला करू शकते अशी माहिती मिळाली आहे। विशेषतः चांदणी चौक परिसरातील एका मंदिराला धोक्याची शक्यता आहे। या माहितीची सध्या चौकशी सुरू असली तरी खबरदारी घेतली जाते। केंद्रीय यंत्रणा आणि दिल्ली पोलीस एकत्र काम करत आहेत। CCTV पाळत वाढवण्यात आली आहे, वाहनांची तपासणी केली जाते आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले। बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि जलद प्रतिसाद पथक देखील सज्ज ठेवण्यात आले। सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालीची त्वरित पोलीस किंवा आपत्कालीन सेवांना माहिती देण्याचं आवाहन केलं आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की घाबरण्याची गरज नाही, हे उपाय केवळ खबरदारी म्हणून उचलण्यात आलेत। हा अलर्ट 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर आला आहे। त्या स्फोटात 13 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 20हून अधिक लोक जखमी झाले होते। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ स्फोटकांनी भरलेली कार फुटल्यानं आसपास उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली होती आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला होता। 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील मशिदीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कर-ए-तैयबा भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशातील टोल प्लाझा पूर्णपणे डिजिटल बनवण्याची तयारी करत आहे। 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद केले जाऊ शकतात। त्यानंतर टोलचं पेमेंट केवळ फास्टॅग किंवा UPI सारख्या डिजिटल माध्यमांद्वारेच करता येईल। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा उद्देश टोल ऑपरेशन्स अधिक पारदर्शक आणि योग्य बनवणं हा आहे। सध्या देशातील 1150 पेक्षा जास्त टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन प्रणाली चालू आहे। न्यायानुसार टोल प्लाझावर रोख पेमेंटमुळे अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते। विशेषतः पीक आवर्समध्ये गर्दीच्या वेळी रोख व्यवहारांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि सुट्ट्या पैशांवरून वादही होतात। डिजिटल पेमेंट पूर्णपणे अनिवार्य झाल्याने ही समस्या राहणार नाही। देशात फास्टॅगचा वापर खूप वेगाने वाढलेला आहे। आकडेवारीनुसार सध्या 98% पेक्षा जास्त वाहनांमध्ये फास्टॅग लावलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार जर एखादं वाहन सक्रिय फास्टॅग शिवाय टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये गेलं आणि रोख पैसे भरले तर त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जातो। तर एखाद्या वापरकर्त्याने UPI द्वारे पैसे भरले तर त्याला लागू टोल दराच्या 1.25 पट शुल्क भरावे लागतात। न्यायचे हे पाऊल देशातील 1150 पेक्षा जास्त टोल प्लाझा आणि एक्सप्रेस वेवर लागू होईल। प्राधिकरणाचं मत आहे की पूर्णपणे डिजिटल व्यवहार झाल्याने माहिती व्यवस्थापनात सुलभता येईल आणि महसुलाची गळतीही थांबेल। हा उपक्रम सरकारच्या त्या मोठ्या उद्दिष्टाचा भाग आहे ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कला तंत्रज्ञानाशी जोडून उच्च कार्यक्षम बनवायचं आहे। काँग्रेसच्या AI समिटमध्ये गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ भाजपनं शनिवारी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये निदर्शनं केली। दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस राहुल गांधी गद्दार, देशद्रोही, राहुल गांधी माफी मागा असे फलक घेऊन निषेध केला। दुसरीकडे मुंबईतील मुलुंड इथं भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। ते इथून भिवंडीला जात होते। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RSSवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी शनिवारी त्यांची भिवंडी न्यायालयात सुनावणी होती। गुजरातच्या सुरतमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनांदरम्यान काँग्रेसचा पुतळा जाळला। जम्मू काश्मीरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला। खरं तर 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं इंडियन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी AI समिट 2026 मध्ये भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात निदर्शनं केली। आंदोलनाचे अनेक व्हिडिओही समोर आले। यात 15 ते 20 कार्यकर्ते हातात पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घेऊन आहेत। टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आहे। त्यावर लिहिलं आहे PM इज कॉम्प्रोमाइज्ड। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे PSR कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तेदेपा आणि VSRचे खूप घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत।
याच पक्षाचा खासदार केंद्रात उड्डाणमंत्री असल्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी पारदर्शक होणार नाही, हा मंत्री डीजीसीएच्या माध्यमातून कागदपत्रांमध्ये फेरफेरी करू शकतो, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असंही ते म्हणालेत. PSR कंपनीला अनेक पॉवरफुल लोकांचा पाठिंबा असल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली आहे. रोहित पवार म्हणाले, भारताचे उड्डाण मंत्री तेदेपाच्या आहेत. त्या पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबातील एका सदस्याची एक वित्तीय संस्था आहे. या वित्तीय संस्थेने PSR कंपनीत गुंतवणूक केली आहे. तुमच्याच घरचे लोक VSRला पैसे लावत असतील, रोहित सिंह VSRचा संचालक च्या लग्नाला जात असाल, तुमचे त्यांच्याशी आर्थिक संबंध असतील, तर मग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होईल? तेदेपाशी संबंधित असणाऱ्या एका उद्योगपतीचंही विमान PSR कडे आहे. भारतातील सर्वात लेटेस्ट विमानांचाही संबंध या कंपनीशी आहे. PSR कंपनीत महाराष्ट्रातीलही काही लोकांचा समावेश आहे. हे लोक खूप पॉवरफुल आहेत. त्यामुळे आम्ही या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करत आहोत, असंही ते म्हणालेत. अमेरिकेच्या टॅरिफ करारावरून विरोधकांनी पुन्हा मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींवर तडजोड केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की त्यांचा विश्वासघात आता उघड झालाय. त्यांनी दावा केला की पंतप्रधान या व्यापार करारात पुन्हा आत्मसमर्पण करतील. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की टॅरिफवरील अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता मोदी सरकारनं इतक्या घाईघाईनं एका ट्रॅप डीलमध्ये का सहभाग घेतला, ज्यानं भारताकडून मोठ्या सवलती काढून घेतल्या. माहितीनुसार अमेरिकेनं 2 फेब्रुवारी रोजी भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ कमी करून 18% केलं होतं. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 20 फेब्रुवारी रोजी सांगितलं की अमेरिकेसोबतचा अंतरिम व्यापार करार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अंतिम होईल. शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक टॅरिफ अवैध ठरवून रद्द केलं होतं. सुप्रीम कोर्टानं 6-3च्या बहुमतानं निर्णय देताना सांगितलं की संविधानानुसार कर आणि टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही, तर केवळ संसदेला आहे. खरगे म्हणाले, मोदीजींनी देशवासियांसमोर उभं राहून सत्य सांगावं. कोणत्या व्यक्तीनं किंवा कोणत्या कारणामुळे तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय हिताशी आणि सामरिक स्वायत्ततेशी तडजोड करण्यास भाग पाडलं? त्या एप्स्टीन फाईल्स होत्या का? भारत सरकार आपल्या खोल निष्क्रियतेतून जागे होईल का? आणि 140 कोटी भारतीयांच्या आत्मसन्मानाचे तसेच आपल्या शेतकरी, मजूर, छोटे व्यवसाय आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा एक निष्पक्ष व्यापार करार सादर करेल का? महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणारी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीतील 4थी जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. महायुतीत भाजपचे अपक्षांसह 136 आमदार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 56 आमदार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या 3 जागा निश्चित मानल्या जात आहेत, तर शिंदे गटाची 1 जागा ठरलेली आहे. मात्र उरलेल्या अतिरिक्त मतांवरून 4थ्या जागेवर खरा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. भाजपकडे 16 जादा मतं आहेत, तर शिवसेनेकडे 18 अतिरिक्त मतं आहेत. त्यामुळे शिवसेना आपली 18 मतं भाजपला देणार की भाजपची 16 मतं शिवसेनेच्या उमेदवारासाठी वापरली जाणार, हा मोठा प्रश्न उभा राहिलाय. राज्यातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या 286 आहे. अजित पवार आणि शिवाजी कार्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत. राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत असल्याने कोठा ठरवताना 286ला 8ने भाग देऊन त्यामध्ये एका मताची भर घालावी लागते. या गणितानुसार 286 भागिले 8 बरोबर 35.75 आणि त्यात एक मत जोडल्यास 36.75 असा आकडा येतो. म्हणजेच प्रत्यक्षात एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 37 मतांची गरज आहे. हेच गणित लक्षात घेऊन सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षनिहाय संख्याबळ पाहिल्यास चित्र स्पष्ट होतं. भाजपकडे 132 आमदार होते, त्यापैकी एका जागेअभावी सध्या 131 सदस्य आहेत. शिवसेना शिंदे गट यांच्याकडे 57 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे 41 पैकी 1 जागा रिक्त असल्याने 40 आमदार आहेत. काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 10 आणि शिवसेना ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत. याशिवाय समाजवादी पक्षाचे 2, जनस्वराज्य शक्तीचे 2, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष रासप, MIM, CPI, पिजन्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रत्येकी 1 आमदार, अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि शरद सोनवणे असे 2 सदस्य आहेत.
मालेगाव येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळं होतं. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दात दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचं त्यांनी मान्य केलं. आम्हा दोघांना न्यायालयानं पाहिलं, विषय आता संपला असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती, त्यातून गैरसमज निर्माण झाला असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रू नुकसानीचा दावा मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम तसंच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणं योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. हा विषय आता संपला असं स्पष्ट शब्दात त्यांनी नमूद केलं. वादाची पार्श्वभूमी 178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याची संबंधित होती. संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचं नमूद केलं. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्रॉंग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावं अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे असा स्पष्ट दावा केलाय. आदित्य ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर संजय राऊत यांची भूमिका मवाळ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. मला याविषयी अधिकृत माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील आहे. उद्धव ठाकरे पक्षातून ज्यांना उमेदवारी देतील त्यांना निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे असंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा होऊ शकते एवढंच आपण म्हटलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी कोणाचं नाव ठामपणे सुचवलेलं नाही. पक्ष जे ठरवेल त्यालाच मी मान देईन असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनाच पुन्हा संधी द्यावी असं आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत आणि त्यांनी मांडलेला मुद्दा गांभीर्यानं घेतला पाहिजे. त्यांच्या भूमिकेचा महाराष्ट्राने विचार करायला हवा असंही त्यांनी सांगितलं. एकीकडे शरद पवार यांच्या नावाची चर्चा तर दुसरीकडे शिवसेना गटाच्या उमेदवारीचा आग्रह या दोन्ही भूमिकांमुळे महाविकास आघाडीत उत्सुकता वाढली आहे. अंतिम निर्णय काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र राऊत यांनी पक्षनिष्ठेची भूमिका स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांच्या मताला पाठिंबा दर्शवला असल्याने ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सध्या तरी कमी होताना दिसतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.